ब्लाऊज शिवताना आपल्याला बऱ्याचशा गोष्टींच्या अडचणी येतात. जेवढी ब्लाऊजची कटिंग महत्त्वाची असते तेवढीच ब्लाऊजची स्टिचिंग पण महत्त्वाची असते. तर बघा मैत्रिणींनो, आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजचं संपूर्ण पार्ट जो आहे समोरचा तो कशा पद्धतीने स्टिचिंग करायचा आहे हे बघणार आहोत. हे जे ब्लाऊज आहे हे 40 इंच कटोरीचं ब्लाऊज आहे. 40 इंच छातीचं माप आहे हे, आणि हे कटोरीचं ब्लाऊज असणार आहे. तर बघा, सगळ्यात अगोदर मी इथे जे आहे जे अस्तर जे आहे ते सर्व पार्ट्सला जोडून घेतलेले आहे, आणि जो टक्स आहे तो मी इथे मारून घेणार आहे. नमस्कार मैत्रिणींनो, दीप्स टेलरिंग नाशिक या यूट्यूब चॅनलवरती मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते. मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 40 इंच छातीच्या कटोरीचं ब्लाऊज जे आहे त्याचं स्टिचिंग बघणार आहोत. त्याचा पुढचा पार्ट कसा शिवायचा आहे हे आपण येथे बघणार आहोत. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघायचा आहे, स्किप न करतात, म्हणजे त्यातले खूप सारे बारकावे जे काही मी सांगणार आहे ते तुमच्या लक्षात येतील. तर बघा, आता इथे सगळ्यात अगोदर आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे. तर टक्स कसा मारायचा आहे, तर जी काही आपली कटोरी येत आहे त्याचे हाफ आपल्याला करायचे आहे, आणि मग आपल्याला इथे आडवा टक्स मारायचा आहे, आणि उभा आपला टक्स असणार आहे 2.5 किंवा 3 इंचाचा. ठीक आहे, तुम्ही 2.5 किंवा 3 इंचाचा घेऊ शकताय. आता इथे एक पार्ट मी घेतलेला आहे. आणि हो मैत्रिणींनो, जेव्हा पण आपण कटोरीचं ब्लाऊज शिवत असतो ना, तेव्हा आपल्याला काय करायचं आहे, समोरासमोर दोन्ही पण पार्ट ठेवायचे आहेत आणि मग स्टिचिंग करायचं आहे. नाहीतर काय होतं, एकाच साईडचे पार्ट होऊन जातात. तर बघा, आता इथे मी ठेवलेलं आहे दोन्ही पण बाजूचे पार्ट, आणि मग मी इथे कटोरीचा टक्स मारून घेतलेला आहे. ब्लाऊज जे आहे ते अस्तरचं आहे. मी ऑलरेडी संपूर्ण अस्तर जॉईंट करून घेतलेला आहे. अस्तर फक्त ठेवून त्याच्या पूर्ण चारही बाजूने आपल्याला शिलाई मारून घ्यायची असते. आता बघा, कटोरी झाल्यानंतर आपल्याला इथे साईड पीस जो आहे तो जॉईंट करून घ्यायचा आहे. तर त्याच्यासाठी जो काही एक्स्ट्रा पार्ट असेल तो मी कट करून घेणार आहे. एक्स्ट्रा पार्टला आपल्याला इथे कट मारणं गरजेचं असतं, म्हणजे आपली जशी पुढून फिनिशिंग येणार आहे तशीच आतून पण फिनिशिंग महत्त्वाची असते. त्याच्यासाठी जे काही एक्स्ट्रा पार्ट असतील ते आपल्याला कटिंग करायचे असतात, आणि जर शक्य असेल तर आपल्याला इथे ओव्हरलॉक केलं तरी पण चालणार आहे. तर बघा, आता इथे मी घेतलेलं आहे 1/2 इंचाचं इथे मार्जिन घेतलेलं आहे, आणि मी कटोरी अशी जॉईंट करत आहे. कटोरी जॉईंट करत असताना एक जी कटोरी आहे ती आपल्याला खालून जॉईंट करायची आहे, आणि एक आपल्याला वरून जॉईंट करायची आहे. तर बघा, आता इथे 1/2 इंच घेऊन मी इथे जॉईंट करून घेतलेले आहे कटोरी. त्याला आपल्याला डबल टिप पण मारून घ्यायची आहे, आणि डबल टिप मारल्यानंतर ह्याच कटोरीवरती आपल्याला दाबटीप पण मारणं गरजेचं आहे. आता दाबटीप मारत असताना आपल्याला काय करायचं आहे, कटोरीच्या दिशेला दाबटीप मारायची आहे, ना की आपल्या साईड पीसला न मारता कटोरीला आपल्याला इथे दाबटीप मारायची आहे. तर बघा, आता इथे मी कटोरीवरती दाबटीप मारून घेते आहे. जेव्हा पण तुम्ही अस्तरचं ब्लाऊज शिवणार आहात त्यावेळेस ही टीप मारणं गरजेचं असतं. याच्यामुळे फिनिशिंग पण येते, आणि आपली जी शिलाई आहे ती पण उकलत नाही. म्हणजे कटोरी बघा, आता काहींचं कसं असतं, हेवी साईज असल्यामुळे कधीकधी कटोरीची जी शिलाई आहे ती पण निघून येत असते. ठीक आहे, त्याच्यामध्ये दोष टेलरचा नसतो, पण मग तरीसुद्धा तो दोष टेलरला दिला जातो. म्हणून इथे आपल्याला काय करायचं आहे, जी काही शिलाई आहे ती 1/2 इंचच घ्यायची आहे कटोरी जॉईंट करत असताना, आणि त्याच्यावरती आपल्याला दाबटीप देणं पण गरजेचं आहे. आता बघा, इथे पण मी एक्स्ट्रा जो कपडा होता तो मी कट करून घेतलेला आहे, आणि ही कटोरी मी जॉईंट करणार आहे वरच्या दिशेने. आता बघा, ही इथे जी काही मी कटोरी जॉईंट करत आहे ही अजिबात आपली उरलेली नाही आहे. जशी होती तशी मी जॉईंट करून घेतलेली आहे. जेवढा पार्ट होता तेवढा मी जॉईंट करून घेतलेला आहे. याला पण आता 1/2 इंचाचंच मार्जिन दिलेलं आहे, आणि इथे पण सेम तशाच पद्धतीने आपल्याला टिप मारायची आहे. डबल टिप अगोदर मारून घ्यायची आहे, आणि त्यानंतर आपल्याला दाबटीप मारायची आहे. तर बघा, आता इथे मी डबल टिप मारून घेतलेली आहे, आणि त्यानंतर याला मी ओपन करून घेणार आहे. ओपन केल्यानंतर याच्यावरती मी दाबटीप मारून घेणार आहे, ती अशा पद्धतीने. आता जी दाबटीप आहे ती आपली कटोरीवरच यायला पाहिजे, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं. तर बघा, इथे आपली हलकीशी कटोरी उरलेली आहे ती मी कट मारून घेते त्याच दिशेने, त्याच रेषेमध्ये. आणि जो टक्स आहे तो पण मी कट करून घेणार आहे, आणि याला मी जॉईंट करणार आहे आपली खालची क्रॉसपट्टी.
तर ब्लाऊज बघा किती छान दिसतंय. असंच फिनिशिंगमध्ये ब्लाऊज येण्यासाठी आपल्याला काय करायचं असतं, जे अस्तर आहे त्याला पण कटिंग करण्या अगोदर प्रेस करून घ्यायचं आहे आणि ब्लाऊजला पण जो ब्लाऊज पीस आहे त्याला पण आपल्याला कटिंग करण्या अगोदर प्रेस करून घ्यायचं आहे. आणि अजून एक मैत्रिणींनो, संपूर्ण ब्लाऊज आपलं स्टिचिंग झाल्यानंतर पण प्रेस करणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल शिलाई तर आपल्याला कमी मिळते आणि मग एवढं सगळं करून द्यायचं. जर आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग चांगली असेल तर आपल्याला शिलाई पण मिळून जाते आणि आपल्याकडचे कस्टमर पण कमी होत नाही. तर बघा आता इथे हे झालेलं आहे. जो मोठा पार्ट आहे तो समोरच्या बाजूने मी घेतलेला आहे आणि जो छोटा पार्ट आहे तो मी आपल्या फिटिंगच्या बाजूने घ्यायचा आहे. तर बघा आता मी तशा पद्धतीने घेऊन घेतलेला आहे. थोडासा पार्ट आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे. पट्टी जेव्हा पण आपण जॉईंट करतो तेव्हा थोडीशी पट्टी जी आहे ती बाहेर काढून घ्यायची आहे. या गोष्टीचं तुम्हाला लक्ष व्यवस्थित द्यायचं आहे. मैत्रिणींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला अजूनही खूप साऱ्या गोष्टी ज्या टिप्स आहेत त्या मिळणार आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे शेवटपर्यंत. आणि हो, चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला पण विसरायचं नाही आहे, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे काही व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येऊन जाणार आहे. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे याची कमेंट पण नक्की करायची आहे, कारण की आज मी खूप साऱ्या टिप्स पण तुम्हाला सांगितले आहेत आत्तापर्यंत आणि पुढे पण सांगणार आहे. आणि हे जे माप आहे हे आपलं 40 इंच छातीचं माप आहे. त्याचं आपल्याला स्टिचिंग इथे बघायचं आहे. तर बघा आता इथे माझी जी पट्टी आहे ती जॉईंट झाली आहे आणि त्याच्यावरती मी आता इथे दाबटीप देत आहे. दाबटीप हे देणं गरजेचं आहे. मग अशी मी सांगितल्या पद्धतीने त्याची आपण डिझाईन पण तयार करू शकतो. त्याच्याच खाली लागून जिथे आपण दाबटीप देतो त्याच्याच खाली आपण दुसरी टीप देऊन पण तिला छान असा लूक देऊ शकतो. म्हणजे आपलं जे ब्लाऊज आहे समोरून पण खूप छान दिसणार आहे. तर आता एक बाजूची आपली क्रॉसपट्टी जॉईंट झाली आहे आणि दुसऱ्या बाजूची आपल्याला क्रॉसपट्टी जॉईंट करायची आहे. तर आता इथे मी बघा टक्स जो झाला आहे त्याच्यानंतर ब्लाऊज बघा किती छान दिसतोय पार्ट आपला. आता मी इथे क्रॉसपट्टी घेते दुसरी पण क्रॉसपट्टी आपल्याला सेम तशीच जॉईंट करायची आहे जशी आपण मगाशी केली होती. त्याचा जो मोठा पार्ट आहे तो समोरून घ्यायचा आहे. छोटा पार्ट जो आहे तो आपल्या फिटिंगच्या बाजूच्या दिशेला घ्यायचा आहे. आणि याला पण आपल्याला दाबटीप द्यायची आहे. अर्धा इंचाची शिलाईचं मार्जिन घ्यायचं आहे. मार्जिन किती घ्यायचं हा पण प्रश्न असतो. तर इथे आपल्याला अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन आणि मग त्यानंतर याच्यावरती दाबपट्टी जी आहे दाबशिलाई ती देऊन घ्यायची आहे. आता इथे माझी दाबशिलाई देऊन झालेली आहे. आता बघा सगळ्यात मोठा प्रश्न असतो की हुक लूप पट्ट्या कशा लावायच्या आहेत. ठीक आहे, किती इंचावरती आपली हुक लूप पट्टी असायला पाहिजे आणि त्या कशा पद्धतीने कोणती पट्टी कोणत्या बाजूला लावायची आहे, कोणती पट्टी कोणत्या बाजूला लावायची आहे. ज्या नवशिक्या आहेत त्यांना समजत नाही ह्या गोष्टी. त्याच्यामुळे आता मी इथे संपूर्ण इथे डिटेल पण सांगणार आहे त्याबद्दल. ते बघा आता आपला हा पण पार्ट रेडी झालेला आहे आणि आता इथे मी हुक लूप पट्ट्यांसाठी दुसरा कपडा घेणार आहे. तर बघा अगोदर काय करायचं आहे आपल्याला इथे एकमेकांवरती अशा पद्धतीने पार्ट जे आहेत ते ठेवून घ्यायचे आहे. ठीक आहे, मग आपल्याला हुक लूप पट्ट्या कटिंग करून घ्यायच्या आहेत. तर बघा आता ते आपले ठेवून झाले होते. आता इथे मी घेत आहे दुसरा कपडा. हा जो कपडा आहे तो मी अस्तरचा घेतलेला आहे. अस्तरमधून माझा जो काही उरलेला कपडा होता तो घेतलेला आहे. शक्यतो अस्तरच्याच कपड्याची आपल्याला इथे पट्टी जी आहे ती तयार करायची असते आणि ती जॉईंट पण करायची असते. कारण की जर पीस आपला चांगला असेल किंवा सटकणारा असेल तर ती चालणार नाही आहे. चांगला असेल कॉटनचा असेल तर तुम्ही यूज करू शकताय, नाही तर शक्यतो अस्तरचा ब्लाऊज पीस आपल्याला यूज करा. तर बघा आता इथे मी घेतलेला आहे 1.5 इंचाचे पट्टी घेतलेली आहे रुंदीची आणि लांबी त्याची मी अगोदर मोजून घेतलं होतं कपडा की मला किती लागणार आहे ते. ठीक आहे, म्हणजे जो पार्ट होता तो ठेवून मी बघितला की आपल्याला किती घ्यायची आहे. आणि जी आपली पट्टी घ्यायची आहे तिची जी रुंदी घेत आहे मी इथे 3 इंचाची. म्हणजे ही आपली राहणार आहे आपली बटनपट्टी किंवा आयपट्टी लूप पट्टी. ठीक आहे, काही पण म्हणू शकता जे काही तुम्ही म्हणत असाल. आमच्याकडे काज बटनपट्टी असंच म्हटलं जातं. आता बघा ही मी घेतलेली आहे 3 इंचाची आणि ही घेतली आहे 1.5 इंचाची. याला दोन्ही साईडला मी दोन्ही पण पट्ट्यांना एकेका साईडला मी पाव इंचावरती टिप मारून घेणार आहे. अगदी पाव इंचावरती अगदी कमी याच्यामध्ये शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला इथे. दोन्ही पण पट्ट्यांना मी अशी सेम शिलाई एका साईडने मारून घेणार आहे आणि मग आपल्याला बघायचं आहे की कशा पद्धतीने हे जॉईंट करायचे आहेत.
एक पट्टी झाल्यानंतर आता बघा जो पार्ट आहे आपला उलट बाजूचा, कोणती पट्टी कोणत्या बाजूला लावायची हा पण आपला प्रश्न असतो. जो पार्ट आपला असतो उलट बाजूने, दोन्ही पण पार्ट आपल्याला असे ठेवायचे जसं मी आता तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीने ठेवायचे आहे. जो उलट बाजूचा पार्ट आहे तिथे आपण मोठी जी साईडची पट्टी आहे ती ठेवणार आहोत. ठीक आहे, म्हणजे जी आपण 3 इंच रुंदीची घेतलेली आहे ती. आणि जो आपला सुलट बाजूचा पार्ट आलेला आहे त्याला आपल्याला जी छोटी पट्टी आहे ती लावायची आहे. म्हणजे एक पार्ट आपण खालून लावणार आहोत एक पट्टी, आणि एक जी पट्टी आहे ती वरून लावणार आहोत. दाबटीप द्यायचं आहे आणि खाली आपल्याला फोल्ड करून द्यायचं आहे. आता बघा इथे उलट बाजूने ही अशी पट्टी लावून घ्यायची आहे. 3 इंच रुंदीची ही पट्टी आहे आपली आणि याला मी अर्धा इंचाचं मार्जिन दिलेलं आहे. अर्धा इंचाचं मार्जिन दिल्यानंतर काय करायचं आहे, जे काही आपलं आतमधून जे होत असेल एक्स्ट्रा ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आणि मग जे आपली शिलाई आहे त्या शिलाईवरच आपल्याला हे फोल्ड करून घ्यायचं आहे. म्हणजे जेणेकरून आपली खालची जी शिलाई आहे ती पण दिसणार नाही आणि फिनिशिंगमध्ये आपला वरचा पार्ट जो आहे तो दिसून उठेल. आता इथे मी तशाच पद्धतीने जोडून पण घेतलेला आहे. हे जोडून झाल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला एक पार्ट तर आपल्याला होऊन जाणार आहे आपला इथे. अशा पद्धतीने जोडल्यावरती ह्या पट्टीवरती आपण आय करू शकतोय किंवा बटन लावू शकतोय. जे कोणी काच बटन करत असतील तर ते ह्या पट्टीवरती बटन लावायचे आहेत आणि जे कोणी हुक लूक लावत असतील त्यांनी ह्या पट्टीवरती आय बनवायचे आहे. आता बघा एक पट्टी आपली जॉईंट झाली. आता दुसरी लावायची आहे. जो सरळ कपडा आहे सरळ कपड्यावरती आपल्याला अशा पद्धतीने उलट बाजूने ही पट्टी ठेवून घ्यायची आहे आणि 1/2 इंच घ्यायची आहे ह्या शिलाईची मार्जिन. 1/2 इंच शिलाईची मार्जिन घेऊन इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे सरळ. अगदी सरळ पद्धतीने मी इथे शिलाई मारून घेत आहे. आणि यानंतर याला आपल्याला काय करायचं आहे, कट करून घ्यायचं आहे. हे कट करून झाल्यानंतर पट्टी आपल्याला ओपन करून घ्यायची आहे. धागा तोडायचा नाही आहे, धागा लगेच आपल्याला कट नाही करायचा आहे. पट्टी ओपन करून त्याच पट्टीवरती आपल्याला इथे दाब शिलाई मारून घ्यायची आहे. ही दाब शिलाई मारून झाल्यानंतर ती पट्टी जशी आहे तशीच अशी खालच्या साईडने फोल्ड पण करून घ्यायची आहे. आता मी इथे फोल्ड करून घेतलेली आहे. आता ही फोल्ड करून झाल्यानंतर काय करायचं आहे मैत्रिणींनो, एकदम व्यवस्थित अशी बघा ही फोल्ड करून झाली आहे इथे आणि त्याला आपल्याला वरती शिलाई मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपल्या हुक लूक पट्टी जी आहे ती जॉईंट झालेली आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला इथे किती गळा हवा आहे कसा हवा आहे ते चेक करून इथे हलकासा गळा जो आपला कमी जास्त असेल तो राऊंड शेपमध्ये नसेल तर थोडासा हलकासा राऊंड शेप त्याला देऊन घ्यायचा आहे. त्याच्यासाठी बघा मी अगोदर हा इकडचा पार्ट घेतलेला आहे आणि इथे मी मोजून घेणार आहे की मला किती गळा हवा आहे. तर बघा मी अशा पद्धतीने इथे मी मोजून घेत आहे आणि 7.5 इंचाचा माझा गळा असणार आहे. मोठे साईजचे हेवी साईजचे ब्लाऊज आहे हे. साधारण 40 इंच छातीचं हे ब्लाऊज आहे. तर इथे मी 7.5 इंचाचा गळा जो आहे त्याची उंची घेतलेली आहे. आता हा पार्ट अगोदर काय करायचं आहे, जी आयपट्टी आहे त्याचा आपल्याला कट करायचं आहे. त्यानंतर हुकपट्टी जी आहे ते आपल्याला असं त्याच्यावरती ठेवून आणि मग इथे आपल्याला कट मारून घ्यायचं आहे. कारण की आपली हुकची जी पट्टी आहे ती वरती येते आणि आयची जी पट्टी आहे ती खालती असते. ठीक आहे, त्याच्यामुळे हे आपलं उलटसुलट होता कामा नये आणि खालीवर पण आपलं दिसलं नाही पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला हे काम पट्टी लावण्याच्या अगोदर किंवा पायपिंग करण्याच्या अगोदर हे काम करणं गरजेचं असतं. तर बघा हे अशा पद्धतीने आपलं हे झालेलं आहे. आता आपल्याला याला पायपिंग नाही करायची आहे तर मी सिंपल पट्टी लावणार आहे. कारण की याची बॅक साईड जो आहे गळा बॅक साईडचा तो मी डिझाईनचा घेतलेला आहे. जर तुम्ही डिझाईनचा गळा घेतला असेल बॅक साईडला तर फ्रंट साईडला पण तुम्हाला सिंपल पट्टीच लावायची आहे. आणि जर तुम्ही पायपिंगच घेणार असेल पूर्ण गळ्याला तर पूर्ण गळ्याला तुम्ही पायपिंग फ्रंट साईडपासून करू शकताय. ठीक आहे, ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे मैत्रिणींनो. समोरून पायपिंग आणि पाठीमागून डिझाईनचा गळा असं कधीच घ्यायचं नाही मैत्रिणींनो. ते आपलं ब्लाऊज जे आहे ते अजिबात शोभत नाही, चांगलं दिसत नाही. आता मी इथे साधारण 1.25 इंचाच्या 2 पट्ट्या कट करून घेतलेल्या आहे आणि ह्या मी लावणार आहे आपल्या ब्लाऊजला. तिथे पायपिंग करायची आहे आपल्याला. मी पायपिंग नाही करणार आहे, सिंपल अशी पट्टी जॉईंट करून घेणार आहे. आता ह्या पण पट्ट्या ज्या आहेत त्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहे. याला पण आपल्याला 1/2 इंचावरती मोडून घ्यायचं आहे. म्हणजे 1/2 इंचावरती पट्टी फोल्ड करायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. आता हे झाल्यानंतर ही जी पट्टी आहे ही आपल्याला समोरच्या बाजूच्या गळ्याला लावून घ्यायची आहे. तर बघा ती अशा पद्धतीने मी लावणार आहे. वरून लावायची आहे
जो आपला ब्लाऊज आहे तो सरळ ठेवलेला आहे आणि जी पट्टी आहे ती उलट बाजूने ठेवलेली आहे आणि थोड्या अंतरावरती मी इथे टिप मारत आहे। पाव इंचाचं मार्जिन घेऊन इथे टिप मारायची आहे आणि शेवटी जेव्हा आपण येतोय तेव्हा थोडासा कपडा ठेवून द्यायचा आहे, कट मारून घ्यायचा आहे बाकी कपडा आणि तो फोल्ड करून घ्यायचा आहे, जेणेकरून गळ्याच्या टोकाची जी फिनिशिंग आहे ती पण छान येणार आहे। आता बघा दुसऱ्या पार्टला लावायचं आहे आपल्याला सेम अशीच पट्टी। तर मी काय करत आहे इथे फोल्ड करून घेतलेला आहे ती पट्टीचा पार्ट आणि मग इथे मी ती पट्टी लावत आहे। सेम अशाच पद्धतीने लावायची आहे जशी आपण पहिली लावलेली होती, ठीक आहे। तर इथे पण आपल्याला पाव इंचाचंच मार्जिन द्यायचं आहे। पाव इंचाचं मार्जिन देऊन याला आपल्याला नॉच मारायचे आहेत गळ्याला, म्हणजे थोड्या अंतरावरती इथे कट मारायचे आहेत। आता हे कट का मारले जातात तर बघा मैत्रिणींनो, जेव्हा पण आपण गळा जो आहे तो गोल घेत असतो किंवा चौकोनी असतो किंवा आपला पंचकोनी गळा असतो, जिथे जिथे कोण येतात तिथे आपल्याला कट मारायचे असतात। पण जेव्हा आपण गोल गळा घेतो तेव्हा ती गोल गळ्याची एकदम छान अशी फिनिशिंग येण्यासाठी आपल्याला जागोजागी कट मारणं गरजेचं असतं। आणि हो, हा कट मारत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्या शिलाईच्या आतमध्येच तो कट मारायचा आहे। शिलाईच्या बाहेर जर का कट गेला तर आपलं जे ब्लाऊज आहे ते फाटू शकते, म्हणजे तिथे कट होऊन जाईल, शिलाई आपली कट होऊन जाईल आणि मग ती शिलाई आपली निघून येणार आहे। तर बघा आता इथे झालेलं आहे माझं कट मारून आणि मी याला फोल्ड पण करणार आहे। हे बघा अशा पद्धतीने मी कट मारले, 2 जागेवरती मी कट मारून घेतले आहे आणि असं आता या पट्टीला मी ते फोल्ड पण करून घेत आहे। फोल्ड करताना पाव इंचाचंच अंतर ठेवायचं आहे। पाव इंच म्हणजे जो काही आपला दाब आहे ना, दाबाची जी काय पार्ट येतो जो एका साईडचा असतो ना, तेवढंच आपल्याला पकडून घ्यायचं आहे आणि त्याच लाईनमध्ये आपल्याला सरळ शिलाई मारून घ्यायची आहे इथे गोल भागाला। तर बघा इथे अशा पद्धतीने मी शिलाई मारून घेतली आहे आणि हे मी पॅक करून घेतलेले आहे शिलाई पण। आता काय करायचं आहे, दुसरा पार्ट घ्यायचा आहे, त्याला पण सेम अशाच पद्धतीने वरून अगोदर दाबटीप देऊन घ्यायची आहे। दाबटीप घेतल्यानंतर त्याला खाली फोल्ड करून घ्यायचं आहे। तर बघा हे असं फोल्ड मी इथे करून घेणार आहे। याला मी हलके कट मारून घेणार आहे अगोदर, म्हणजे ते फोल्ड करायला मला सोपं पडणार आहे। मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवरती खूप छान असे डिझाईनचे पण ब्लाऊज मी दाखवलेले आहेत आणि 28 ते 50 छातीपर्यंतचे कटोरीचे पेपर पॅटर्नची सिरीज पण दाखवलेली आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, जाऊन चेक करायचं आहे, त्याची प्लेलिस्ट पण तयार केली आहे, म्हणजे तुम्हाला ते जे व्हिडिओ आहेत ते शोधत बसण्याची गरज पडणार नाही। तर बघा आता इथे आपलं जे ब्लाऊज आहे ते रेडी झालेलं आहे। याचा समोरचा पार्ट मी इथे रेडी करून ठेवलेला आहे आणि याची बॅक साईडला जी आहे मी डिझाईन तयार केलेली आहे, त्याचा पण व्हिडिओ ऑलरेडी आपला चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तुम्ही जाऊन बघू शकतायत। आता मी तुम्हाला ह्या ब्लाऊजचं संपूर्ण लुक दाखवणार आहे। त्याच्या आधी बघूयात, बघा आता इथे जी पट्टी आहे ही आपल्या अजिबात खालीवरती नाही दिसते, ठीक आहे। आणि ब्लाऊजची जी फिनिशिंग आहे ती पण बघा किती छान दिसते, क्रॉसपट्टी छान आलेली आहे, साईड पीस छान आलेला आहे आणि कटोरी एकदम मस्त दिसत आहे, ठीक आहे। फिनिशिंगमध्ये आपल्याला ब्लाऊज शिवणं गरजेचं असतं मैत्रिणींनो, म्हणजे आपली फिटिंग पण चांगली आली पाहिजे आणि फिनिशिंग पण चांगली आली पाहिजे, ठीक आहे। आता बघा इथे उंची बऱ्याच वेळेस काय होतं, शिवल्यानंतर उंची कमी होऊन जाते, तर आपली इथे उंची पण परफेक्ट आलेली आहे। हे बघा एकदम परफेक्ट आपली इथे उंची पण आलेली आहे। तर बघा मैत्रिणींनो, हा झालेला आहे आपला संपूर्ण समोरचा पार्ट स्टिचिंग। आणि आता मी तुम्हाला संपूर्ण ब्लाऊज दाखवणार आहे। हे मी कशा पद्धतीने बघा, हे जे ब्लाऊज आहे याची फिनिशिंग छान आलेली आहे, स्लीव्ज वगैरे सर्व काही अटॅच करून दिलेला आहे आणि मागे पण आहे तो जो गळा आहे तो मी डिझाईनचा घेतलेला आहे। तर बघा कसं दिसतं आपलं ब्लाऊज इथे एकदम छान आणि सुंदर असं। बॅक साईड पण बघा एकदम छान अशी डिझाईन त्याची पण आलेली आहे, बॅक साईडला मी डिझाईन केली आहे लेसने। ही डिझाईन तुम्ही बघू शकता आपल्या चॅनलवरती, त्यांचा व्हिडिओ जो आहे तो अपलोड केला गेलेला आहे। तर चला मैत्रिणींनो, चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।